कुणी घर देता का घर सिनेमामध्ये क्रांती रेडकरची ॲक्शन पॅक भूमिका आहे आणि तिच्याशी तिच्या या भूमिकेबद्दल जाणून घेतले आमची सिनियर करस्पॉन्डंट निलिमा कुलकर्णीनं. तू हिरो आहेस, हिरोईन आहेस आणि सगळं ॲक्शन पॅक आहे. हे काय आहे तूच आम्हाला सांग? हिरो हिरोईन नाही, भरत हिरो आहे, मी हिरोईनच आहे पिक्चरची. पण खूप कमी वेळा असं होतं की हिरो एवढं काम हिरोईनला असतं. जनरली हिरोईनला खूप कमी काम असतं. तर ते मिथ्य तोडून राजेशनी प्रथमच हिरोईनला खूप काम दिलं आहे. खूप फाईट सिक्वेन्सेस, खूप खूप कॉमेडी, ॲक्शन पॅक्ड कॉमेडी आणि खूप छान गाणी आणि छान रनिंग अराउंड द ट्रीज वगैरे सगळं आहे. बट कॉमेडी करायची एक भूमिका आणि एक संधी जी खूप कमी हिरोईन्सना मिळते. खूप कॅरेक्टर ॲक्ट्रेसना मिळतात गुड फनी रोल्स, बट इट्स व्हेरी रेअर की तुम्ही एक हा मेनस्ट्रीम हिरोईनला कॉमेडी करताना बघाल. प्रेम कहाणी जे सॉन्ग आहे, तर त्या गाण्याच्या वेळेला तुम्ही या सगळ्यांबरोबर कशी मजा केली? जे आमचं सगळ्यांचं फ्लॅशबॅक गाणं आहे ते खूप असं 70s स्टाईलमध्ये सगळ्यांनी करायचा प्रयत्न केला आणि सगळ्यांचे कॉस्ट्युम्स वगैरे तसाच होतं. आणि आय फील त्या गाण्याच्या दिवशी एक वेगळी वॉर्मथ होती सेटवर, कारण की सगळ्यांना एक फील होता की आपलं गाणं आहे आज, लव सॉन्ग दॅट टू. सो एव्हरीबडी जस्ट वॉज देअर इन द पेपीएस्ट मूड आणि सगळे पटापट नटत होते आणि सगळ्यांची एक वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्यांची अशी बोलतो ना दुकानं लागलेली आणि सगळे आम्ही तयार होत होतो, बफू बनवत होतो, कल्ले काढत होतो आणि एक म्हणतो ना लग्न सराईचा कसा एक माहोल असतो, लिटरली त्या टाईपचा एक माहोल झालेला. आणि अहो तुमचं झालं का, नाही ना, अहो माझं झालं, तुमचं झालं का वगैरे, कारण की प्रत्येकाचे टर्न बाय टर्न आम्ही शूट करत होतो. बट इट वॉज सो क्यूट. कुठेतरी लहान झाले होते, तरुण झाले होते. एक्झॅक्टली. आणि ते खूप क्यूट वाटत होते, म्हणजे ते किती मनापासून करत होते. आणि आपल्याला एक असं होतं ना की आपण आता एवढी रोमॅन्टिक गाणी गेली, वन मोर रोमॅन्टिक सॉन्ग, बट फॉर देम इट वॉज अ डिफरंट स्टोरी ऑल टुगेदर. फॉर देम इट वॉज देअर रोमॅन्टिक सॉन्ग. सो त्यांची एनर्जी खूप वेगळी होती गं.